IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची 26वी बदली. महाराष्ट्रातून थेट राजस्थानच्या सीकरमध्ये उचलबांगडी. गेल्या 24 तासात व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हाच मेसेज अगदी वाऱ्यासारखा फिरतोय. लोक स्टेटस ठेवतायत, मेसेज फॉरवर्ड करतायत आणि कॉमेंट्समध्ये संताप देखील व्यक्त करतायत. पण जरा थांबा, या व्हायरल मेसेजमध्ये जरा सुद्धा सत्य आहे का? की हा फक्त अफवांचा आणि दिशाभूल करणाऱ्यांचा खेळ आहे? आणि हा खेळ का रचला जातोय? तेल माफिया या मागे आहे का? तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हायरल मेसेज मागचं सत्य, तुकाराम मुंढेंनी स्वतः दिलेली थेट प्रतिक्रिया आणि सध्या ते अन्न व औषध प्रशासनात काय धुमाकूळ घालत आहेत याचा संपूर्ण लेखाजोखा मांडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मंडळी, सोशल मीडियावर हिंदी आणि मराठीत एक पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये दावा केलाय की महाराष्ट्र कॅडरचे कडक IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर यांची राज्याबाहेर म्हणजेच राजस्थानमधील सीकर येथे बदली करण्यात आली आहे. ही त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील 26वी बदली ठरली आहे. मुंढेंच्या 21 वर्षाच्या सेवेत 25 बदल्यांचा इतिहास राहिलेला असल्याने सामान्य नागरिकांना आणि नेटकऱ्यांना या मेसेजवर सहज विश्वास बसला. लोक सोशल मीडियावर लिहू लागले की प्रामाणिक अधिकाऱ्याला काम करू दिले जात नाहीये. या संपूर्ण प्रकरणावर मग खुद तुकाराम मुंढे यांनीच पूर्णविराम लावलाय. पत्रकार परिषद घेत आणि माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या व्हायरल दाव्याचे थेट खंडन केले. तुकाराम मुंढे सर म्हणाले की राजस्थानला बदली, माझा राजस्थानशी काय संबंध आहे? मी अशी कोणतीही पोस्ट पाहिली नाही आणि माझी राजस्थानला बदली होण्याचे काही कारणच उरत नाही. मी महाराष्ट्र कॅडरचा IAS अधिकारी आहे, त्यामुळे माझी बदली केवळ महाराष्ट्रातच होऊ शकते. म्हणजेच तुकाराम मुंढे यांची राजस्थानला बदली झालेलीच नाहीये. ही बातमी 100% खोटी आणि बनावट निव्वळ अफवा आहे. आणि तसं विचार करायला गेलं तर खरं तर या प्रश्नाचं मूळ कारण म्हणजे मुंढेंचा सध्या सुरू असलेला धडाका. 25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सेव्ह फूड, सेव्ह ड्रग्ज, सेव्ह महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत भ्रष्टाचारी आणि भेसळखोरांवर धडक कारवायांचा बडगा उचललाय. राज्यभरात FDAच्या टीम पाठवून रोज भेसळयुक्त माल जप्त केला जातोय. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारो आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले. मोठे मोठे हॉटेल्स बंद पडण्यात आले. खाद्यतेलाबाबत नवा आता इशारा देण्यात आलाय की सुट्ट तेल विक्रीवर पूर्ण बंदी, म्हणजेच मोहरी तेलात भेसळ करणाऱ्यांवर कडक नजर आणि हॉटेल्समध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या तळणीच्या तेलावर देखील बंदी घालण्यात आली आहे. 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ती काय तर म्हणजे नोंदणी नसलेल्या कंपन्या आणि भेसळखोरांना थेट 7 वर्षांच्या शिक्षेचा इशारा देण्यात आलाय. या कठोर कारवायांमुळे भेसळखोर, अस्वच्छ हॉटेल्स आणि माफियांचे धाबे दणाणले. याच पार्श्वभूमीवर ही अफवा पसरवण्यात आली असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तर मंडळी, तुकाराम मुंढेंची कुठेही बदली झालेली नाहीये. ते सध्या महाराष्ट्रातच आहे आणि FDAचे आयुक्त म्हणून कार्य करतायत आणि भेसळखोरांविरोधात मोहीम अधिक तीव्र करत आहेत. सोशल मीडियावरील राजस्थान बदलीचा दावा पूर्णपणे बनावट आहे आणि कुठल्याही सोशल मीडिया फॉरवर्डवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणं गरजेचं आहे. तुकाराम मुंढेंच्या या धडाकेबाज FDA मोहिमेबद्दल आणि भेसळखोरांविरोधातील कारवाईबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सध्या जे त्यांनी नवीन सुरू केलंय की तेल माफियांविरोधातची कारवाई, त्यावरही नक्की कमेंट करून सांगा. अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.